नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत. आणि सकाळी सकाळी मला गाऊसाठी डब्याला पास्ता बनवायचा होता. माझ्या मिस्टरांना वर्क फ्रॉम होम होतं, सो मी मस्त 5:30 वाजता उठले होते आज आणि छान पास्ता वगैरे बॉईल करून घेतला. जास्त काही फॅन्सी पास्ता नव्हता बनवायचा, मला व्हेजिटेबल पास्ता पाहिजे होता तिला. सो मग मी इथे तेलामध्ये थोडंसं बटर घातलं आणि माझे जे व्हेजिटेबल्स आहेत गार्लिक घालून घेतलं आणि व्हेजिटेबल घालून घेतले, छान सॉटे केले आणि त्याच्यामध्ये मी पास्ता घालून दिला. पास्त्यामध्ये मॅगी मसाला घातला. तुम्ही थोडासा ब्लॅक पेपर घालू शकता. अजून तुम्हाला जे जे व्हेजिटेबल्स आवडतात तर ते व्हेजिटेबल्स तुम्ही ॲड करू शकता. आणि एकदम सिम्पल आहे, कारण सकाळी सकाळी घाईमध्ये खूप फॅन्सी करणं होत नाही. सो त्यामुळे मी जेवढं मला सोपं करता येईल तेवढं ट्राय करत असते. आणि गाऊला आठवड्यातनं एकदाच देते मी पास्ता, म्हणजे असं रोज वेगळं वेगळं भारी भारी असं काही नाही देत. नॉर्मल चपातीच असते रोजच्या डब्यामध्ये तिच्या. आणि मुलांना स्कूलमध्ये जाताना काहीतरी पोटात असणं गरजेचं आहे, म्हणूनच मी लाडू बनवले होते गाऊसाठी. तर गाऊला मी हा मोठा लाडू आहे सो अर्धा लाडू देते, परंतु त्यातही तिचे नखरे असतात खायचं नाही म्हणून. परंतु तिला माहिती आहे की जबरदस्ती मम्मा खायला घालते, कंपल्सरी आहे लाडू खाणं सकाळी सकाळी. आणि गाऊ स्कूलला गेली, त्यानंतर मी घरी आले स्कूलला सोडून तिला. त्यानंतर माझं आवरलं, आंघोळ वगैरे झाली. परंतु मी आज विसरली होती थायरॉईडची मेडिसिन खायला, सो स्वतःकडे लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. तर मग पहिल्यांदा मेडिसिन घेतली, खूप सारं पाणी पिलं, त्यानंतर जरा वेळाने चहा घेतला आणि मी रेडी होऊनच बसले होते जाण्यासाठी. तर आम्हाला 7:30पर्यंत निघायचं होतं. राघवलाही उठून मी आंघोळ घातली होती, माझ्या मिस्टरांचंही आवरलं होतं. सो त्यानंतर आम्ही चहा घेतला आणि चहा रेडी झाला तर मी साईड बाय साईड लगेचच वॉश बेसिंग आहे तर ते क्लीन करून घेतलं आणि लगेच राघवची बॅगची देखील पॅकिंग करून घेतली, कारण राघवला बाहेर कधी कधी मिल्क लागतं. तसं तर त्याला मी मिल्क दिलं होतं, परंतु एमर्जन्सीसाठी म्हणून मी दुधाची बॉटल आणि मिल्क पावडर घेते बरोबर. नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आम्ही गावच्या स्कूलमध्ये निघालेलो आहोत. तर सकाळी सकाळी खूप घाई होती, 5:30ला उठलो तरी आवरलं, म्हणजे चालूच होतं आवरायचं. तर राघवलाही उठून आंघोळ वगैरे घालून आणली, आमचं सगळ्यांचं आंघोळ वगैरे झाली आणि मग त्यानंतर आम्ही बाहेर निघालो. तर आता जवळजवळ आता 8 वाजलेत, आम्हाला 8:30ला तिथे पोहोचायचंय गावच्या स्कूलमध्ये. तर आज फॅब डे आहे, तर एव्हरी इयरला असतो त्यांचा फॅब डे. तर पॅरेंट्ससाठी म्हणजे पॅरेंटला इन्व्हाइट केलं जातं स्कूलमध्ये. तर आईसाठी म्हणजे मदर्ससाठी किड्सच्या, तर त्यांच्यासाठी सेमिनार वगैरे असतो ऑडिटोरियमला. आणि फादर्ससाठी मुलांसोबत ऍक्टिव्हिटी असतात, तर मुलं खूप एन्जॉय करतात. आणि आज गाऊ खूप एक्सायटेड होती स्कूलला जाताना. तर आज तिने सांगितलं होतं पास्ता दे, तर आज पास्ता देखील तिच्यासाठी मी बनवला होता. आणि राघव झोपेतनं उठवला, ऍक्च्युली उठला नव्हता तो. रात्री 11-12 वाजत होते, त्यामुळे सकाळचं उठत नाही. नमस्कार मंडळी. तर आम्ही आता पोहोचलेलो आहोत स्कूलमध्ये गावच्या. आता हा जो टाइम आहे अजून 10-15 मिनिटं आहे आणि राघव मस्ती चालू आहे राघवची मस्त. आणि ऊनही खूप झालंय आता. आणि इथे गावच्या स्कूलचे सर्व मेडल्स वगैरे ठेवलेले होते, तुम्ही पाहू शकता. ॲक्च्युली राघव तिकडे जात होता आणि भरपूर सारे मेडल्स होते, तर त्यांनी खूप छान शोकेसमध्ये ठेवलेले आहेत. त्यानंतर इथे होता फॅब डे सेलिब्रेशन. Welcome to all of you to, as they are calling it, Fantastic Fab Day. This is a day where families come together, and it's not only about the family that is at home, it's the family of a school and the second family of the child. That is you. I'm calling myself, I consider
family. We are coming together to celebrate, to acknowledge and to appreciate the good work that is being done by the children. If you आणि यानंतर सर्व मदर्ससाठी डान्स होता ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर. तर पुढे डान्स टीचर होत्या, तर त्या डान्स करत होत्या, त्यांचं पाहून डान्स करायचं होतं आणि एक रिफ्रेशिंग मोमेंट होता सर्व मॉम्ससाठी. खूप मजा आली ॲक्च्युली. आणि यानंतर आम्हाला मुलांच्या क्लासमध्ये नेलं. तर क्लासमध्ये आम्हाला जे आम्ही व्हिडिओज बनवले होते टुगेदर वी प्ले, म्हणजे बाहेर जाऊन गेम्स खेळायचे होते, तर त्याचा व्हिडिओ बनवायचा होता फॅमिलीसोबत गेम्स खेळून. तर ते व्हिडिओ आम्ही पाठवले होते, तर ते आम्हाला शो केले त्यांनी तिथे. खूप छान वाटलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दाखवायचं होतं ते हे झाड, जे की हे APJ अब्दुल कलाम यांनी लावलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे 24 जानेवारीला 2011 लावलेलं आहे. आणि यानंतर माझ्या मिस्टरांना घरी येऊन काम देखील चालू करायचं होतं. सो आमचं स्कूलमधलं प्रोग्राम झाल्यावरती आम्ही घरी निघालो आणि तुम्ही पाहू शकता केवढं ऊन झालेलं आहे बाहेर. नमस्कार मंडळी. तर आता आम्ही निघालेलो आहोत घरी आणि ऊन झालेलं, तर तिथे कॉफी वगैरे ठेवली होती त्यांनी, परंतु भरपूर गर्दी झाली नंतर. सो मग आम्ही कॉफी वगैरे काही घेतली नाही. आता घरी जाऊन ब्रेकफास्ट वगैरे करू, कारण अजून ब्रेकफास्ट देखील केलेला नाही. सकाळी खूप घाईमध्ये आलो होतो त्यामुळे. नमस्कार मंडळी. तर आम्ही आताच आलेलो आहोत स्कूलमधून. राघवला दूध पाजलं आणि म्हटलं तर झोपेल, गाडी झोपला होता त्यामुळे तो झोपला नाही आता. तर मी आता माझ्या मिस्टरांसाठी शेवया बनवते आणि त्यानंतर मी स्वयंपाक बनवेल. स्वयंपाकामध्ये मटकीची भाजी बनवणार आहे, जो मी जे मी वाटण काढून ठेवलंय त्या वाटणामध्येच बनवलं आहे, म्हणजे पटकन होईल. सो त्यानंतर मी राघवला झोपवेल. तो रडत नाहीये, शांत आहे. सो म्हटलं तोपर्यंत स्वयंपाक करून घ्यावा. आणि इथे माझ्या मिस्टरांना मी नाश्ता वगैरे दिला आणि त्यानंतर लगेच स्नॅक बनवायला घेतले, कारण गावचे स्नॅक होते तर ते संपले होते. सो जरा वेगळे बनवावेत म्हटलं. थोडीशी हळद घालून बनवले यावेळी मखाने, आणि मखान्यांसोबतच इथे मी पॉपकॉर्न देखील बनवले होते. सो एक वीक तरी मला टेन्शन नव्हतं, कारण तिला मखाने एवढे आवडतात की ती म्हणजे 2 दिवसामध्ये डब्बा संपवू शकते एवढे मखाने. सो त्यामुळे तिला मी थोडंच देते, असं नाही की जास्त देते एकदम. आणि त्यानंतर मला स्वयंपाक देखील करायचा होता. आणि यानंतर माझ्या मिस्टरांचं जेवण झालं होतं. तर जेवणामध्ये भाकरी होती, मटकी होती, मला जेवायचं होतं आणि टाईम देखील झाला होता. जवळजवळ 2 वाजले होते आणि मी मुगाचे डोसे बनवले होते माझ्यासाठी. म्हणजे कोणालाही खायचे असेल तर खाऊ शकतात, असं काही नाही. आणि गौसाठी भाकरी होती छान. आणि यानंतर गाऊला हक्का नूडल्स खायचे होते. सो माझ्याकडे होते घरामध्ये हक्का नूडल्स, तर मी माझ्या मिस्टरांसाठी आणि गाऊसाठी बनवणार होते. आणि असं नाही की मी ट्राय नाही केले, तर मी एक घास खाऊन पाहिलं कसे झालेत ते, कारण आपण खाल्ले नाही तर आपल्याला कसं कळणार की त्यामध्ये काय चुकलेलं आहे. सो मी त्यामुळे ट्राय केले. सो नेक्स्ट टाईम आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो अजून जर काही चुकलं तर अशा प्रकारे छान बॉईल करून घेतले. आणि तुम्ही यामध्येच ऑइल वगैरे घालून घेऊ शकता, मीठ वगैरे घेऊ शकता. तर मी मीठ घातलं होतं, ऑइल देखील घातलं होतं आणि छान ड्रेन करून ठेवले. त्यानंतर जरा वेळ मी कटिंग करून घेतली व्हेजिटेबल्सची, परंतु व्हेजिटेबल कटिंग करताना माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे कांद्याची पात नाही आहे. सो त्यानंतर मग मी कांद्याची पात आणायला खाली गेले. आणि अशा प्रकारे आम्ही सर्व घरी असल्यामुळे आम्ही सगळेच निघालो होतो सुपर मार्केटमध्ये. परंतु राघव बाहेर जे टॉयज ठेवलेले असतात तर त्याच्यावर जाऊन त्याला खेळायचं असतं आणि ऐकत नाही अजिबात. गाऊला मागे बस म्हणत होता. आणि अशा प्रकारे हे कलरफुल व्हेजिटेबल्स मी इथे कट करून घेतले होते. मी एकदम रेस्टॉरंट स्टाईल बनवणार होते आणि रेस्टॉरंटमध्ये जसे की जास्त मसाले वगैरे घालत नाहीत त्याचप्रमाणे बनवणार होते मी. सो इथे मी तेल घेतलं होतं कढईमध्ये आणि कढईमध्ये तेल घालून लगेचच गरम तेलामध्ये, म्हणजे तेल थोडंसं जास्त गरम होऊन द्यायचं आणि त्यानंतर आपले जे व्हेजिटेबल्स आहेत तर ते टाकायचे. एकदम लो फ्लेमवर नाही तर मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आपला गॅस. आणि इथे अशा प्रकारे मी लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत तर त्या तेलामध्ये छान मिक्स करून घेतल्या आधी आणि त्या थोड्याशा फ्राय करून घेतल्या. त्यानंतर मी सगळे व्हेजिटेबल्स त्यामध्ये मिक्स केले. आणि तुम्ही लसणाऐवजी तुमच्याकडे जर गार्लिक पावडर असेल तर तीही यूज करू शकतात.
रेस्टॉरंटमध्ये तीच यूज करतात, तर माझ्याकडे गार्लिक पावडर नव्हती, सो त्यामुळे मी डायरेक्ट लसूण यूज केला. तर अशा प्रकारे छान हे व्हेजिटेबल्स फ्राय करून घ्यायचे, जास्त वेळ ठेवायचे नाहीत आणि मीठ वगैरे टाकायचं नाही आहे, असेच फ्राय करायचे. त्यानंतर आपले जे नूडल्स आहेत तर ते वरून टाकून घ्यायचे, त्याच्यावर ब्लॅक पेपर, सॉल्ट आणि सोया सॉस आणि त्यासोबतच रेड सॉस हे टाकून घ्यायचे. तर माझ्याकडे चिंगचेच सॉसेस आहेत, तर तेच यूज करणार आहे मी. आणि ते गाऊ खाणार होती, सो त्यामुळे मी ग्रीन सॉस नाही टाकला, कारण त्यामुळे स्पायसी होईल, सो ती खाणार नाही त्यासाठी. तर अशा प्रकारे छान मिक्स करून घेतलं त्यानंतर, आणि खूप टेस्टी होतात. जेवढं तुम्ही सोपं कराल तेवढे छान होतात. नमस्कार मंडळी. तर नूडल्स खूप छान झाले होते. मीही एक बाईट घेतलं, म्हणजे मी टेस्ट केले कसे झालेत ते, कारण आपण जर टेस्ट नाही केलं तर कसं कळणार की कसे झालेत. सो गावलाही खूप आवडले आणि हक्का नूडल्स खूप दिवसांनी बनवले होते मी. तर प्रॉपर रेस्टॉरंट स्टाईल जसे बनवतात तसेच बनवले होते. व्हिनेगर नाही टाकत मोस्टली रेस्टॉरंट स्टाईलमध्ये. सो मी त्याच्यामध्ये वाईन टाकतात, परंतु मी वाईन नव्हती टाकली, माझ्याकडे वाईन नाही आहे, सो त्यामुळे. तर ते वाईन म्हणजे ती ड्रिंकिंगची वाईन नसते, तर म्हणजे ते ड्रिंक करतात ती नाही, तर ती कुकिंग वाईन असते. त्याने काय होतं माहिती नाही, परंतु ते असं रेस्टॉरंट स्टाईलमध्ये ते नॉर्मली टाकतात. तर आत्ताच मी पाव वगैरे घेऊन आले, सुपरमार्केटमध्ये गेलो होतो, कारण माझ्याकडे ऑनियन लिव्स नव्हते त्यामुळे. तर मी कुक करून ठेवले, त्यानंतर तिकडे गेले, सो त्यामुळे जरा थंड झाले होते नूडल्स. कुक म्हणजे फक्त बॉईल करून ठेवले त्यानंतर. तर पाव वगैरे आणलेत, कारण उद्या फ्रायडे आहे, तर पावभाजी बनणार आहे संध्याकाळी. आणि आता सगळं क्लीन, किचन वगैरे क्लीन केलं की सकाळी उठल्यावरती खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. तर मी इथे हा एक बॉक्स काढून ठेवला आहे, तर त्याच्यामध्ये मी जे आता वापरत नाही ते भांडे ठेवून देण्यासाठी राघवच्या टॉयचा बॉक्स आहे, तो मोकळा झालाय आता. सो त्यामुळे म्हटलं की त्याच्यामध्ये जे भांडे यूज नाही करत ते ठेवून देते सध्या, आणि मग जेव्हा लागतील तेव्हा त्यातनं काढून घेता येतील. कारण ना किचन मला विचार करते मी डीप क्लिनिंग वगैरे करायला स्टार्ट करायला एक, पण मला जमेन तसं करावं लागेल, कारण राघवमुळे होत नाही एवढं सगळं. पण थोडं पार्ट क्लीन केला तर पूर्ण किचन क्लीन होऊन जाईल. सो त्यामुळे मी आता सुरुवात करेन, कारण आता उन्हाळा चालू झालाय, तर जर क्लीन नाही केलं डीप क्लिनिंग तर मग कॉक्रोच वगैरे होतात. सो त्यामुळे तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.